नमस्कार, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पदार्थाचा ठेचा. ठेचा तर तुम्ही अनेक प्रकारचा खाल्ला असेल, पण दोडक्याचा नसेल खाल्ला. युवा पिढी जुन्या रूढीचा असा नवीन असा दोडक्याचा ठेचा नक्की बनवून पहा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोडका, जिरं मोहरी, हळद, धनेपूड, आलं लसूणची पेस्ट, मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट, फोडणीसाठी तेल, चवीपुरतं मीठ आणि जिरेपूड. सर्वप्रथम शिरा काढून घ्यायच्या दोडक्याच्या. त्यानंतर तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे त्याचे दोन दोन भाग करायचे, म्हणजे चॉपरमध्ये आपल्याला इझिली चॉप करता येईल. अशा प्रकारे मी कट करून घेतला. त्यानंतर चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, चॉपरमध्ये नसेल करायचा तर. अशा प्रकारे मी बारीक करून घेतला दोडका. हा सर्व दोडका मी असा बारीक करून घेतला. त्यानंतर त्या चॉपरमध्ये मी मिरची पण बारीक करून घेतली. सर्वप्रथम गॅस लावायचा. त्यानंतर त्यावर कढई ठेवली मी. त्यामध्ये तेल टाकते फोडणीसाठी. त्यानंतर जिरे मोहरी व कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा व त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची व आलं लसूण चांगलं तळू द्यायचं. जी चॉपरमध्ये हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकायची. सांबार, कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यामध्ये व चांगला हलवून घेतलं की त्यामध्ये हळद टाकायची. व आपण चॉप केलेला सर्व दोडका यामध्ये टाकून घ्यायचा. व चांगला हलवून घ्यायचं. मग त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवलं. अशा जिरेपूड, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. अशा प्रकारे आपला ठेचा तयार होतो दोडक्याचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.